तुम्हाला वाटतं का की स्वामी समर्थ आणि भगवान शिव वेगळे आहेत, की ते एकाच शक्तीचे दोन रूप आहेत? आज आपण जाणून घेणार आहोत अहंकार, भक्ती, गुरुतत्व आणि जीवनाचं खरं सत्य, जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. रूप वेगळं, तत्व एकच. भगवान शिव आणि स्वामी समर्थ बाहेरून वेगळे दिसतात. एक कैलासावर, एक अक्कलकोटात, पण आतलं चैतन्य, डिवाइन कॉन्शियसनेस एकच आहे. अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ मीच ब्रह्म आहे. भिऊ नकोस याचा अर्थ देव तुझ्यापासून वेगळा नाही. आपण देवाला बाहेर शोधतो म्हणून भीती वाटते, पण जेव्हा समजतं की देव माझ्याच आहे, तेव्हा भीती संपते. म्हणजेच महादेव सत्य सांगतात, स्वामी तेच सत्य अनुभवायला धीर देतात. वैराग्याचा खरा अर्थ महादेव स्मशानात राहतात. याचा अर्थ काय? सगळं नश्वर आहे, एक दिवस संपणारच. स्वामी समर्थ कुठेही राहतात, कोणत्याही गोष्टीशी बांधील नाहीत. वैराग्य म्हणजेच सगळं सोडून जंगलात जाणं नाही, अखंड, तर मनातून आसक्ती सोडणं आहे. एक उदाहरण, पैसा असू दे, पण त्याच्यावर माझंच आहे असा अहंकार नको. लोकांनी कौतुक केला तर आनंद, न केला तरी शांतता. खरा आनंद बाहेर नाही, तो मन शांत झाल्यावर आतून येतो. अहंकाराचा नाश भगवान शिव यांनी रावणाचा गर्व मोडला, आणि स्वामी समर्थ अनेक भक्तांचा अहंकार तोडतात. मी म्हणजेच अहंकार. मीच केलं, मीच मोठा जोपर्यंत मनात मी भरलेला असतो. आपण स्वतःलाच केंद्र मानतो. देव, सत्य, शिकणं सगळं दूर जातं. पण जेव्हा मी कमी होतो, आपण स्वीकारायला लागतो, नम्र होतो, तेव्हाच देवाचा मार्गदर्शन जाणवायला लागतं. म्हणजे अहंकार भिंत, नम्रता दार. भक्ती आणि शरणागती महादेवाला एक बेलपान पुरेसो, स्वामी समर्थांना एक हाक पुरेशी. देवाला वस्तूंची गरज नाही, त्याला भावना, इंटेन्शन पाहिजे. पण शरणागती म्हणजे काय? पूर्ण विश्वास ठेवणं. जे होईल ते तुझ्या इच्छेनं चांगलंच होईल. खरा फरक फक्त पूजा, सवय. शरणागती पूर्ण विश्वास, मनाची शांतता. जेव्हा मन खरं, साधं आणि विश्वासानं भरलेलं असतं, तेव्हा देवाला बोलवायची गरज नसती. तो आधीपासूनच जवळ असतो. गुरु तत्व, अंतिम सत्य. स्वामी समर्थ हे जिवंत गुरु मानले जातात, आणि भगवान शिव हे आदियोगी, पहिले गुरु. गुरु ही म्हणजे फक्त व्यक्ती नाही, तर अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी शक्ती. आपण स्वतःहून सगळं ओळखू शकत नाही, कारण मन भ्रमात अडकलेलं असतं. काय खरं, काय खोटं हे समजत नाही. गुरु काय करतो? आपल्याला आरसा दाखवतो, आपली चूक, आपला मार्ग स्पष्ट करतो. म्हणूनच गुरुशिवाय ज्ञान नाही, योग्य दिशा नाही, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, शांतता नाही. जीवनाचा खरा संदेश. आपण सगळे बाहेर सुख शोधतो, पैसा, लोकांचं कौतुक, संबंध, पण तरीही मन शांत नसतं. दुःखाचं मूळ कारण बाहेर अवलंबून असणं. स्वामी समर्थ सांगतात, जगात राहा पण मन देवात ठेवा. म्हणजे काम करा, नातं जपा, पण मन शांत आणि स्थिर ठेवा. भगवान शिव सांगतात, ध्यान करा, स्वतःला ओळखा, म्हणजे स्वतःच्या मनाकडे वळा. खरा आनंद आब आहे हे अनुभव. हा अंतिम संदेश मनात ठेवा. देव बाहेर नाही, तो तुमच्यात आहे. संकटन ही परीक्षा आहेत, शिक्षा नाहीत. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. जेव्हा मन खचेल तेव्हा फक्त एवढं म्हणा, स्वामी समर्थ. हर हर महादेव. तुमच्या मते स्वामी समर्थ आणि महादेव एकच आहेत का? हो किंवा नाही कमेंट करा. आणि तुम्ही रोज स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव म्हणता का, तेही सांगा.